उपस्थित असलेले कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार, आदिवासी समाज बांधवांचं राज्य पातळीवर नेतृत्व करणारे संतोषजी ठाकरे साहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, या मंचावर उपस्थित असलेले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव चव्हाण, भोसले, फारुखभाई जहाणे साहेब, येलाप्पा बिलकर साहेब, दळवी साहेब, ज्या संस्थांची जडणघडण ज्यांच्या माध्यमातून होते, बारकाईच्या लहानातल्या लहान गोष्टींमध्ये या संस्थांचं लक्ष असतं, ते या संस्थांचे अध्यक्ष आणि आपल्या कार्यक्रमाचे देखील अध्यक्ष हे गुरुबाराव मामा नाव घेऊन विसरून गेलो, माफी असावी. या कार्यक्रमाला आपल्या आवर्जून उपस्थित असलेले सतेजी पाचपुते साहेब, गणाजीराव बेले साहेब आणि आपण सर्वजण अगदी कामाचे दिवस असताना देखील या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले. उद्देश हा आहे की आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की या विधानसभा मतदारसंघामध्ये असो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असो, एक राजकारणाची एक वेगळी परिस्थिती झालेली. राजकारण एका वेगळ्या दिशेला जात आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा यासाठी आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलेलं आहे. या वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये आदिवासी बांधवांचं जवळजवळ 19,000 मतदान आहे. जवळजवळ आदिवासी समाजाचे जवळजवळ 30 गावं आहेत. येणारी विधानसभा ही अगदी 2 महिन्यावर आहे. आपण आदिवासी समाज बांधवांना येणाऱ्या काळामध्ये पुन्हा सोबत राहिलं पाहिजे. कोरोनामध्ये आपल्या प्रश्नांची उत्तर देण्याची, आपल्या प्रश्नांची कोणामध्ये आहे पुरवण्याची, यासाठी आपण कोणाच्या विचारासोबत राहिलं पाहिजे. हा संवाद साधण्यासाठी कारपे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्वांना बोलवलेलं आहे. या विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या 7 तारखेला जवळजवळ आज 1 महिन्यापूर्वी या मतदारसंघातील जवळपास 150 गावातील प्रमुख गावातील कार्यकर्त्यांनी दांडेगावकर साहेबांना ही विधानसभा लढवावी कारपे साहेबांनी विनंती केली. साहेबांची विधानसभा लढवण्यासाठी बिलकुल इच्छा नव्हती, पण या 150 गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी साहेबांना सांगितलं की या विधानसभेला आपली गरज आहे आणि आपण विधानसभा लढवली पाहिजे. 7 तारखेला मयूर मंगलालयामध्ये एक भव्यदिव्य असा कार्यक्रम घेतला. उत्स्फूर्तपणे कारपे साहेब त्या कार्यक्रमाला ना कोणाला सांगितलं होतं, ना कोणता गाडी दिली होती, पण प्रत्येक सामान्य माणसांना, जो शेतामध्ये काम करतो, जो राबतो, त्या प्रत्येक सामान्य कार्यकर्ता हा त्या ठिकाणी आला आणि तो प्रत्येक जण साहेबाला म्हणला होता की साहेब या वेळेला विधानसभेमध्ये आपण उभं टाकलं पाहिजे. ही गरज काय निर्माण झाली? साहेबांना या वेळेला उभं टाकण्यासाठी या सगळ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांनी, सामान्य नागरिकांनी काय इच्छा व्यक्त केली? 2019ला या विधानसभा मतदारसंघामध्ये साहेबांनी स्वतः माघार घेतली. आज मराठवाड्याचे सर्वत्र तिकीट तो 2019ला साहेब स्वतः थांबले आणि साहेब म्हणले की आपण आपल्या कार्यकर्त्यांपैकी एकाला या विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संधी दिली पाहिजे. त्या संधीच्या माध्यमातून सध्याचे विद्यमान जे आमदार आहेत, त्या आमदार साहेबांना त्या ठिकाणी 2019ला संधी दिली. मी आदिवासी समाज बांधवांना सांगू इच्छितो की आपला नुसतं त्या ठिकाणी तुमचा वापर हा निवडणुकीच्या काळामध्येच नाही झाला पाहिजे. निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्याजवळ कुणी येतं, कुणी म्हणतं की तुम्हाला शबरीचं घरकुल देतो, तुम्हाला एखादा गावचा पूल असतो तर पूल देतो, तुम्हाला एखादा रस्ता असेल तर रस्ता देतो, तुमचे एखादे कामं असतील ते कामं करतो. पण या ठिकाणी मागच्या 5 वर्षांमध्ये काय झालं, या सगळ्या गोष्टींचा उलगडा देखील समाज बांधवांनी मतदान करत असताना केला पाहिजे. आज आपण त्या ठिकाणी सारंगवाडीची कालची घटना झाली. माझी 10 वर्षाची भगिनी त्या ठिकाणी पुलामध्ये वाहून गेली, पुरामध्ये त्या ठिकाणी वाहून गेली. काय होतात असे प्रकार मतदारसंघामध्ये? जर सारंगवाडीमध्ये आम्ही गेलो होतो, कारपे साहेब तुम्ही आता येताना सारंगवाडीमध्ये गेला, त्या गावामध्ये त्या ठिकाणी जर तो बंधारा असता तर त्या ठिकाणी त्या भगिनीचा प्राण गेला नसता. हे सगळे प्रश्न या विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी जो असतो त्या प्रतिनिधी सरकार आज या ठिकाणी राज्यामध्ये आहे. त्या बीजेपी सरकार सोबत अजितदादा असतील, अजितदादाचे सगळे आमदार असतील, त्यातून एकनाथराव शिंदे साहेब असतील, त्यांचे सगळे आमदार असतील. मिझोरमचं प्रकरण झालं, त्या मिझोरम मध्ये माझ्या एका आदिवासी बहिणीवर अत्याचार झाला.
ते काय होतं सगळं. आज त्या ठिकाणी कारके साहेब आमदार होते, आदिवासी समाज बांधवांचं ज्यावेळेला कारके साहेब पत्रिका दुखत होते त्यावेळेला आपला किनवट विभाग आहे, या किनवट विभागामध्ये फक्त 500-600 घरकुल त्या ठिकाणी आपल्या सगळ्या सभेमधून मंजूर होत होते. कारके साहेब ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला त्या ठिकाणी 1500-16,000 घरकुल या ठिकाणी आपल्या विधानसभा याच्यामध्ये मंजूर करण्याचं काम कारके साहेबांनी केलं. दांडेगाव प्रसाद जेव्हा या विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार होते त्यावेळेला पांगरा शिंदे येते, ज्यावेळेला पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना असेल, जर त्यावेळेला ही तळ्यांची योजना सर्वप्रथम या विधानसभा मतदारसंघामध्ये मिळाली तर ते दांडेगाव प्रसादांनी आणली होती. पांगरा शिंदे येते, आजही त्या शेतकऱ्याच्या ठिकाणी लाभ होतो. शबरी घरकुलच्या माध्यमातून त्यावेळेला दांडेगाव साहेबांनी प्रत्येक त्या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे. सभागृह प्रत्येक आदिवासी समाज बांधवांना सभागृह देण्याचं त्या ठिकाणी दांडेगाव साहेबांनी काम केलं. पण ही जी नेते हे कधी कामाचा गवाजवा करत नाही. त्या ठिकाणी फोटोशूट यांचं काम कधीच नसतं. आजची परिस्थिती पाहिली, तुम्ही एखाद्या ठिकाणी भेटायला गेले त्या ठिकाणी फोटो काढता लगेच टाकता, कुठे गाडीतून उतरले फोटो काढता लगेच टाकता. अहो, एका आमदाराचं हे काम नसतं. एका आमदाराचं काम असतं की या विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही मोठमोठे प्रोजेक्ट आणले पाहिजे, या विधानसभा मतदारसंघातल्या तरुणांच्या हाताला काम दिलं पाहिजे, या विधानसभा मतदारसंघाचं सिंचनाचं क्षेत्र पाण्याखाली आणलं पाहिजे, ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. नुसतं एखाद्या गावामध्ये एखाद्या गट्टूचं काम टाकलं, एखाद्या गावामध्ये एखादं छोटं कुठंतरी सभागृह केलं, कुठल्या मंदिराने त्या ठिकाणी निधी दिला, हे काम आमदार साहेबांकडे असतं. हे आमदार त्या ठिकाणी कुठलाही विभागाचा आमदार असेल तरी या सगळ्या गोष्टी करतो. मी माय मावल्यांना सांगतो, माय मावल्यांना 2019ला या विधानसभा मतदारसंघामध्ये दांडेगाव साहेब माघार घेतली. सध्या जे आपले आमदार आहेत त्या आमदाराला त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून तिकीट दिलं. आपल्या सगळ्यांना सांगतो, काय परिस्थिती आताची, तुम्ही काय गेली त्या ठिकाणी अजितदादाकडे, तुम्ही काय गेली पक्षाची बदल, रस्त्यांची अवस्था काय, हे सगळं फक्त गोरगबाळा बंगाल जमा करण्याचं काम आहे. हे सगळे आमदार जे त्या ठिकाणी पवार साहेबांना सोडून दांडेगावकर साहेबांना सोडून ज्या माणसांनी आपल्याला मोठं केलं, ज्या माणसांनी आपल्याला राजकारणामध्ये सामान्य कार्यकर्त्यापासून आमदार पदापर्यंत पोहोचवलं, त्या माणसांना सोडून जाण्याचं काम फक्त पैशासाठी आहे. या सगळ्यांना त्या ठिकाणी कोट्यवधी रुपये फक्त दिले गेले आणि त्यांना सांगितलं तुम्ही आमच्याकडे या. कुठलाही विकास नाही, काहीच नाही, फक्त ही सगळी मंडळी पैशासाठी इकडच्या तिकडे गेलेली. आज निवडणुकीच्या काळामध्ये आज सांगतायत की आम्ही पैशानं मतं विकत घेतो, आज सांगतायत की आम्ही पैशानं समाज विकत घेतो, आज सांगतायत की आम्ही पैशाने एखाद्या गटाच्या त्या ठिकाणी मतदान विकत घेतो. पैशानं मतदान विकत होत नाही बांधवांनो. ही सगळी मंडळी कामाला जास्त करणारी मंडळी आहे, कुणाचा हरामचा पैसा घेऊन या ठिकाणी आलेली मंडळी आहे. ही सगळी मंडळी शेतामध्ये राबते आणि ही सगळी मंडळी ज्या माणसांमध्ये आपले कष्ट सोडवण्याची ताकद आणि धमक आहे त्या माणसांच्या पाठीमागे आपण सगळी राहणारी मंडळी पाठीमागे कंप्लीट करून टाकतो. कारण सगळ्या जाती धर्माच्या माणसांना सोबत चालणारा नेतृत्व तो एखादा कुठल्याही जातीचा माणूस होत्या साधारणतला साधारण सामान्यातल्या सामान्य माणसाला सोबत घेऊन चालणारा नेतृत्व हे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ज्या वेळा सुखगिरीवर प्रशासक आलं, प्रशासक ज्यावेळेला आपली सुखगिरी होती त्या सुखगिरीवर ज्याला प्रशासक आलं त्या प्रशासक मंडळामध्ये आपले जे आदिवासी बांधव रावराव कुर्डे यांचं नाव 5 लोकांची नावं द्यायची होती. त्या 5 लोकांमध्ये दांडेगाव साहेबांना काळोबापीचं नाव दिलं. त्या 5 लोकांमध्ये राजू पाटील इंगोले होते, प्रभाकर राखोंडे होते, सध्याचे आपले विद्यमान आमदार असतील राजूभाई होते, त्याचबरोबर त्या ठिकाणी जे काही बौद्ध समाज असेल यांचे प्रतिनिधी म्हणून मस्के साहेब होते आणि 5वं नाव होतं काळोबा कुर्डे. म्हणजे सगळ्या समाजाला न्याय देणारे नेतृत्व कोण असेल ते म्हणजे दांडेगावकर साहेब आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी दांडेगावकर साहेबांचे हात वरती करण्यासाठी कोणी आता येईल गाडीमध्ये लेटर काय घेऊन फिरायले तुम्ही आता तुमच्या गावात हे देतो, आमच्या आता तुमच्या गावात ते देतो. 5 वर्ष झाली, तुम्ही 5 वर्षामध्ये काहीच केलं नाही. तुम्ही 5 वर्षामध्ये माझा खाता भरले पण तुम्ही 5 वर्षामध्ये कुणासाठी काम केलं नाही आणि शेवटच्या 1 महिन्यात तुम्ही सांगताय की मी तुम्हाला फलाना देतो, मी तुम्हाला भिंताना देतो. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा हात जोडून या करतो आपण सगळ्यांनी दांडेगावकर साहेबांच्या सोबत राहावं आणि सगळ्यांचे हात बळकट करावे एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय हिंद.